श्री भगवती क्लासेस प्रस्तुत स्वाध्याय व ध्यान या कार्यक्रमामध्ये आपण सीतायन हे पुस्तक घेत होतो. सीतायन पुस्तक मागील मेधा गाडगे मॅमने घेतलं. आता आजपासून आपण ब्रह्म ऋषी शशिकांत जोशी सर हे सीतायन घेणार आहेत. त्यांनीच भावानुवाद केलेला आहे सीतायनाचा. आपण आता सरांकडनं जाणून घेऊ. वेलकम टू सर. धन्यवाद. आवाज येत नाही सर तुमचं. आता येतोय? हो येतोय, आवाज येतोय. हो, नमस्कार. आपण सीतायन या अतिशय पवित्र आणि फार महत्वाच्या पुस्तकाचं वाचन करण्याच्या आधी आपण एक 10 मिनिटं ध्यान घेऊया आणि नंतर मग आपण वाचन करूया आणि नंतर परत थोडा वेळ ध्यान घेऊया आणि त्याच्यानंतर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. चालेल? तर कृपया मॅडम तुम्ही थोडा म्युझिक लावाल. ओके, माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो सर, म्युझिक नाही लावता येत मला असं सांगते. ओके, ठीक आहे ठीक आहे. आता काय 10 मिनिटं आपण विदाउट म्युझिक पण करू शकतो, काय प्रश्न नाही. कृपया आरामात बसा, सुखासनात बसा. हाताची बोटं एकमेकात गुंफा, हात अलगद मांडीवर ठेवा. मांडीवर घालून बसला असेल तर काही प्रश्न नाही. खुर्चीवर बसलो असेल तर पायाची घोड्यावर अडी घालायची आहे. सगळं शरीर सैल शिथिल सोडायचं आहे आणि आपला नेहमीचा श्वास कसा चाललाय हे फक्त पाहायचं आहे. येणारा श्वास, जाणारा श्वास, बाकी सगळं शांत, प्रशांत, प्रसन्न आणि प्रफुल्लित. आपण आपला श्वास बघायला लागलो की आपोआप आपल्या मनातले विचार नाहीसे होतात आणि मन रिकामं होतं. आणि मन रिकामं झालं की ती विश्वशक्ती आपल्या शरीरात प्रवेश करते. तेव्हा फक्त शांत बसा आणि प्रत्येक श्वास बघा. ध्यानाला बसल्यानंतर कुठलाही मंत्र नाही, जप नाही, देवाची मूर्ती नाही की देवी देवतांचं, गुरुचं नामस्मरण हे नाही. येणारा श्वास, जाणारा श्वास, बाकी सगळं शांत, प्रशांत, प्रसन्न आणि प्रफुल्लित. डोळे बंदच ठेवायचे आणि प्रत्येक श्वास जाणवतोय का हे फक्त पाहायचंय. ओढून ताणून काही करायचं नाही. मनात विचार येतील, नाही यायचं, अडवायचं नाही,
पण त्यांच्या मागे मागे पण धावायचं नाहीये. शेवटचं 1च मिनिट आहे. कृपया डोळे बंदच असू द्या आणि आपला प्रत्येक श्वास पहा.
आता आपण हळूहळू ध्यानातनं बाहेर येऊया. आरामात बसा, डोळे बंद असू द्या. मी आकडे मोजतो. 5 4 3 2 1 आणि 0. हळूहळू आपल्या दोन्ही हाताची बोटं मोकळी करायची आहेत आणि दोन्ही तळहात मोकळे झाले की डोळ्यांमध्ये ठेवायचे. आपलं ध्यान छान झालंय, भरपूर ऊर्जा मिळालेली आहे. ते आपण पुन्हा एकदा साठवून घेऊया. 5 4 3 2 1 आणि 0. हळूहळू डोळ्यांची उघडझाप करत खाली पाहत डोळे उघडायचे आणि हात खाली आणायचे. काही क्षण शांत बसायचे. आता आपण ध्यान केल्यामुळे शरीर आणि मन शांत झालेलं आहे आणि आपण एकाग्रतेने या पुस्तकाचं वाचन करणार आहोत. आणि एकाग्रतेने वाचन केल्याने आणि ऐकल्याने या पुस्तकाचा आनंद आपल्याला भरपूर मिळणार आहे. तेव्हा लक्षपूर्वक ऐका. मागे आपण 190 पानापर्यंत आलो आहोत. पुढे सुरुवात करतो आहोत. रावणाचे सेनापती मारले गेल्यानंतर पंचवटीतील वातावरण तंग झाले. अरण्यातील प्राणी, वनस्पती आणि पाऊस यांच्यातील विस्कळीतपणा मातेच्या लक्षात आला. ऋतू नसतानाही गोष्टी घडत होत्या. नैसर्गिक जगताशी संपर्क साधण्यास या अव्यवस्थेमुळे मातेला कठीण जात होते. पूर्वी जे पक्षी तिच्या भोवती गोळा व्हायचे ते आता लपून राहू लागले. पूर्वी ती जेव्हा नदीत स्नान करत असे तेव्हा मासे तिच्या हातात यायचे, पण आता मासे बहुधा नसायचे. तिने गोदावरी देवीला विचारले की याचे कारण काय होते. नदीने उत्तर दिले की रावणाची माणसे नद्या कोरडे करण्याची धमकी देत आहेत. नदीतील प्राणी सुद्धा अरण्यातील प्राण्यांप्रमाणे भयग्रस्त झाले. संपूर्ण प्रदेशाला भीतीच्या वातावरणाने ग्रासले. परिस्थिती सुधारण्यासाठी ती काय मदत करू शकते हे मातेला कळत नव्हते. आणि नंतर रावणाची बहीण शूर्पणखा आली. मातेला कधीच कळले नाही की शूर्पणखेला रावणाने त्रास देण्यासाठी पाठवले होते की ती स्वतःहून आली होती. कारण काही का असेना तिच्या मोहकतेने व कपटाने ती त्या तरुण साधकांना जाळ्यात पकडत असे. माता आणि श्रीराम यांनी काही आश्रमांना भेटी दिला तेव्हा त्यांना एक सुंदर स्त्री हुशार तरुण विद्यार्थ्यांना मोहात पाडून घेऊन जात असे. नंतर त्यांना निराश करून सोडून जात असे. अशा अनेक कहाण्या ऐकायला मिळाल्या. या अवस्थेमुळे लक्ष्मणाला अस्वस्थता वाटू लागली. तो झोपू शकत नव्हता. त्यांच्या संपूर्ण प्रवासात त्यांनी एक व्यवस्था विकसित केली होती. त्याप्रमाणे लक्ष्मण दाराबाहेर रात्रभर जागे राहून रक्षण करत असे. श्रीराम आणि माता पहाटे उठत त्यावेळी तो कुटीमध्ये जाऊन विश्राम करीत असे. ते स्नान आणि ध्यान करून आल्यावर माता सकाळचे जेवण तयार करत असे. त्याला जास्त झोपेची गरज नसे, फक्त थोडे तास. पण पंचवटीत आल्यापासून तो क्वचितच झोपला. परिणाम त्याच्या चाणाक्षपणावर होऊ लागला होता. याचे मातेच्या मनावर फार दडपण होते. तिने अनेक औषधांचा वापर करून बघितला, पण त्यांचा काही उपयोग झाला नाही. एका सकाळी माता उठली तेव्हा तिला तीव्रतेने वाटले की नदीच्या पलीकडच्या बाजूला त्यांच्या कुटीपासून थोड्याच अंतरावर योग्य औषधी वनस्पती सापडेल.
सकाळच्या भोजनानंतर लक्ष्मण विश्रांती घेण्याचा प्रयत्न करीत होता. श्रीराम जवळपास असलेल्या खेडेगावची देखभाल करण्यासाठी गेले होते. मातेने एकटीनेच बाहेर पडण्याचे ठरवले. तिने असा विचार केला की ती जागा फार दूर नाही व तिला जास्त वेळ लागणार नाही. माता नदीवर आली आणि नदी कोठून ओलांडून जावे याचा विचार करत होती. तेवढ्यात तिची मुलगी गोदावरी हिने तिला चालत पलीकडे जाता येईल अशी उथळ जागा दाखवली. तिने नदी ओलांडून औषधी वनस्पती शोधायला सुरुवात केली. पुन्हा गोदावरीमध्ये येऊन तिच्या एका उपनदीची दिशा दाखवली. जिथे मातेला हवी होती ती वनस्पती भरपूर वाढली होती. तो झरा शोधत माता अरण्यात आणखी खोल गेली. तिच्या शोधाला फळ मिळाले. एका उथळ झऱ्याच्या बाजूला ती शोधत असलेली वनस्पती तिला मिळाली. टोपलीभर वनस्पती गोळा करून मातेने घराकडे जायला सुरुवात केली. अचानक पक्ष्यांचे, माकडांचे आणि अरण्यातील इतर आवाजांमधून स्त्रीचा स्वर, लयबद्ध आवाज, स्थिर आवाज दाट खोलसर हवेतून तरंगत येत तिच्या कानावर पडला. त्या उच्चारांच्या आवाजातील तीव्र इच्छा, दुःखाचा आक्रोश मातेला साद घालत होता. त्या आवाजापाठोपाठ जाणे ती थांबवू शकली नाही. दुरुस्तीची अत्यंत गरज असलेल्या एका अगदी मोडकळीला आलेल्या छोट्याशा झोपडीजवळ ती पोहोचली. झोपडी बाहेर भरपूर फुलांनी सजवलेल्या पार्वती मातेच्या मूर्तीसमोर एक तरुण स्त्री बसली. ती स्त्री पार्वती माते पुढे हेलावून टाकणाऱ्या शोकाकुल स्वरात गात होती. तो पवित्र, खिन्नतेत विणलेला आवाज इतका हृदयस्पर्शी होता की त्याने सीतेच्या डोळ्यात पाणी आले. तिला अडथळा येऊ नये म्हणून माता आवाज न करता जवळ गेली व त्या स्त्रीच्या मागे काही फुटांवर बसली. ते गाणे लक्षपूर्वक ऐकत असताना ती ध्यानावस्थेत गेली. अचानक गाणे थांबले. बारीक आवाजातील करुणाजनक ओरडण्याने मातेला तिच्या ध्यानातून बाहेर आणले. ती स्त्री उभी राहिली होती आणि तिच्याकडे घाबरून बघत होती. ती मागे मागे जाऊ लागली. मातेने त्वरित प्रतिसाद दिला. तुला मला घाबरण्याचे कारण नाही. तिच्या जागेवरून माता तिला म्हणाली, मी जवळच वनस्पती गोळा करत होते. ते सुंदर गाणे ऐकले. पार्वती मातेला कोण इतक्या आर्ततेने साथ घालत आहे हे बघण्यासाठी येण्याशिवाय मला राहणे शक्य झाले नाही. पिंजरलेले भरपूर केस असलेल्या, अव्यवस्थित असलेल्या त्या स्त्रीला नीट पाहण्याची संधी मातेला आत्ता मिळाली. ती सडपातळ, अगदी हडकुळी होती. तारुण्य पुरते उमलण्यापूर्वीच कोमेजून जाणाऱ्या तिच्या सौंदर्याच्या उरल्या सुरल्या खुणा तिच्या तरुण चेहऱ्यावर दिसत होत्या. झोप न मिळाल्याने रडून बारीक झालेले तिचे डोळे खोल गेले होते. मातेला तिची दया आली. ती तरुण स्त्री कोण आहे आणि तिला कशामुळे एवढी निराशा आली आहे? मातेच्या शब्दांनी त्या स्त्रीची भीती कमी झाली नाही. ती मागे जातच होती. तू कोण आहेस? तिने थरथर त्या कापणाऱ्या आवाजात विचारले. मी सीता आहे. येथून जवळच माझे पती राम आणि माझे धीर लक्ष्मण यांच्या बरोबर राहत आहे. ते शक्य नाही. ती स्त्री भीतीयुक्त आवाज ओरडली. कृपया माझी परीक्षा पाहू नकोस. तू खरी कोण आहेस आणि तुला माझ्याकडून काय हवे आहे ते सांग. तिच्या छातीतून उसासा बाहेर आला आणि ती रडू लागली. यापूर्वी कधीच कोणी मातेबद्दल संशय व्यक्त केला नव्हता. ती गोंधळून गेली, पण तिने उत्तर दिले, ते खरे आहे. मी सीता आहे. मी माझे पती आणि धीर यांच्यासह इथून फार लांब नसलेल्या अरण्याच्या सीमेलगत असलेल्या लहानशा झोपडीत राहत आहे. पण माझ्या प्रिय मुली, तुला कोणत्या कारणामुळे एवढी भीती वाटते? तिच्या मनातील शंका फक्त शब्दांनी दूर होणार नाही
हे लक्षात घेऊन तिच्या शांत आणि प्रेमळ डोळ्यांनी मातेने चुपचाप तिच्या हृदयात प्रवेश केला. हळुवारपणे त्या स्त्रीच्या मनातील भीती काढून टाकली. स्मित हास्य करीत मातेने तिचा हात पुढे करून त्या स्त्री पुढे धरला. माझ्या डोळ्यात बघ, म्हणजे तुला कळेल की मी म्हणते ती खरीच मी आहे. त्या स्त्रीने तिचे अश्रू पुसले. थोड्या आशंकेने मातेच्या डोळ्यात, ज्या प्रेमळ डोळ्यांनी त्यांच्या खोलवर जाऊन टक लावून पाहणाऱ्या सर्वांना बरे केले होते, पाहिले. होय, आता मी तुझ्यावर विश्वास ठेवते. मातेचा हात हातात घेण्यासाठी तिने हळूहळू तिचा हात पुढे केला. ती स्त्री, ती दुसरी स्त्री, जिचे डोळे तुझ्यासारखे स्वच्छ आणि कोमल नव्हते, तुझ्या डोळ्यात सुद्धा कपट नाही. अचानक तिला जाणवलं की ती खरोखरच तिथे उभी आहे आणि तिने तिच्यावर संशय घेतला. या पश्चात्तापाने तिला भरून आले. जमिनीवर पडून सीतेच्या पायांना स्पर्श करत ती उद्गारली, माते, मला क्षमा कर. मी तुझ्यावर संशय घेतला. मला तुला भेटण्याचे भाग्य लाभेल अशी मी कधीही कल्पना करू शकले नसते. मी या सन्मानाला लायक नाही आणि तुला अर्पण करण्यासाठी माझ्याकडे काहीही नाही. माता त्या स्त्रीकडे पाहून आणि तिच्या बोलण्याने एवढी भारावून गेली की काही मिनिटे ती काहीच बोलू शकली नाही. तिला या स्थितीत आणायला या स्त्रीच्या बाबतीत असे काय घडले आहे? तिला हळूच उठवीत ती म्हणाली, तुझा विश्वास ही एवढी एकच गोष्ट मला हवी आहे. तुझे दुःख मला माझ्या हृदयात जाणवते आहे, पण त्याचे कारण मला कळत नाही. तू जर तुझी कहाणी मला सांगितली तर कदाचित आपण दोघे मिळून तुझ्या दुःखाचे मूळ कारण नष्ट करू शकू. नाही माते, मला शंका वाटते की ते शक्य नाही. तिने दूरवर पाहत म्हटले. पुन्हा पार्वती मातेच्या मूर्तीसमोर बसून तिच्याकडे पाहत ती गप्प झाली. माता तिच्या बाजूला बसली आणि त्या स्त्रीच्या बोलण्याची वाट पाहू लागली. शेवटी ती थांबत थांबत सांगू लागली, माझे नाव चंद्रिका आहे. एका तरुण होतकरू साधूशी माझा विवाह झाला. माझ्या पतीच्या क्षमतेबद्दल आमच्या गुरूंना एवढा विश्वास होता की त्यांनी त्यांचे विद्यार्थी यांच्याकडे पाठवायला सुरुवात केली. काही काळानंतर आम्ही आमच्या गुरूंच्या आश्रमापासून थोड्या अंतरावर आमचा लहान आश्रम उभारला. ही गोष्ट तोंडी इतरांपर्यंत पोहोचून आणखी विद्यार्थी येऊ लागले. ते ज्या प्रकारे त्यांची प्रशंसा करत ते पाहून मला माझ्या पतीचा मोठा अभिमान वाटत असे. कदाचित तो माझा कमकुवतपणा असावा. पुटपुटली. तिचा आवाज कणखर आणि कडवट झाला. नंतर एक दिवस ती दिसली. ती म्हणाली, तिचे नाव माया आहे. एका महान ऋषीची कन्या. येताना तिने फळे आणली होती. अर्थातच आम्ही ती नाकारू शकलो नाही. ती सुंदर आणि खूप हुशार होती हे लवकरच दिसून आले. ती जिथे जाई तिथे तिच्या पाठोपाठ मोहक सुगंध येत असे, ज्यामुळे विद्यार्थी आकर्षित होत आणि तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी जीव टाकत. काही दिवस हे पाहिल्यावर मी सावध झाले. आश्रमातील प्रत्येकावर तिने तिच्या या विचित्र शक्तीने ताबा मिळवला होता. तिच्या सौंदर्यात लपलेला छद्मीपणा मी ओळखू शकले. मी माझ्या पतीला सावध करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझीच खरडपट्टी काढली. त्यांनी सांगितले की ती स्वर्गीय स्त्री असून त्याच्या आध्यात्मिक प्रगतीच्या उच्च पातळीमुळे तिने आपल्या आश्रमाची निवड केली आहे. मला यापूर्वी कधीही वाटले नव्हते त्यांच्या प्रगतीच्या आड येणारी मी अडथळा आहे. माझा तिरस्कार माझ्या पतीला वाटतो आहे असे मला जाणवायला लागले. याचे मला फार दुःख झाले आणि मी हरकत घेणे बंद केले. माझ्या पतीकडे ती जास्त लक्ष पुरवू लागली. त्यामुळे त्याचा अहंकार वाढत चाललेला मला दिसत होता. पण त्यांच्या इतक्या वर्षाच्या ध्यानामुळे ते तिच्या दुष्ट इच्छांना शरण जाणार नाहीत, बळी पडणार नाहीत असा मी विचार केला. मी त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न केला की ती स्वर्गातील स्त्री आहे.
ती किती काळ तेथे होती ते मला माहित नाही. खूप वर्षे लोटली असे भासत होते, पण मला वाटते काही आठवडे किंवा कदाचित तेवढेही नाही. एका सकाळी मी उठले आणि मला कळले की ती गेली आहे आणि तिच्या बरोबर माझे पतीही. मी उद्ध्वस्त झाली. तिच्या जाण्याबरोबरच मायाजालाचा परिणाम नाहीसा झाला. विद्यार्थी माझ्या पतीबद्दल वाईट बोलू लागले. ते सर्व सोडून गेले. त्यांच्यापैकी प्रत्येक जण ते आमच्या गुरुबद्दल आश्रमात गेले, पण मी परत जाऊ शकले नाही. मी त्यांना तोंड दाखवू शकत नव्हते. माझ्या पतीवर आलेल्या संकटाबद्दल मी स्वतःला दोष देत होते. कदाचित मी अधिक चांगली पत्नी असायला हवे होते. त्याची अधिक चांगली सेवा करायला हवी. मला माहित नाही. विद्यार्थ्यांशिवाय मी आश्रम चालवू शकत नव्हते. मला जाण्यासाठी कोणती जागा नव्हती. एक दिवस अरण्यात भटकत असताना विचार केला की मी माझ्या पतीला शोधून काढू शकेन व त्याला परत ताळ्यावर आणू शकेन. पण नंतर माझ्या डोक्यातून एक मला आवाज ऐकू लागला की मी जीवन संपवायला हवे. नदीत माझा जीव द्यायला हवा. शेवटी त्या आवाजाचे टोमणे सहन करणे शक्य न झाल्याने मी नदीच्या काठावर उभे होते आणि जोरात वाहणाऱ्या पाण्यात स्वतःला झोकून देणार तेवढ्यात मी मला मागे ओढणारा जीवनात आणणारा आवाज ऐकला. तो पार्वती मातेचा आवाज असल्याचे मला कळले होते. मला वाचवणारी ती होती. तिने मला इथे आणले. तिने मार्गदर्शन केले. म्हणजे मी माझे जीवन आध्यात्मिक साधना करत या झोपडीत व्यतीत करू शकेन. तिने माझा जीव वाचवला. त्याचे जे काही आता मूल्य असेल तर. चंद्रिकेचे डोळे पुन्हा अश्रूंनी भरले आणि मातेच्याही डोळ्यात अश्रू आले. तिला चंद्रिकेच्या वेदना जाणवल्या. पतीने सोडून दिलेल्या पत्नीच्या यातना, राग, अपमान. या स्त्रीचा जीव वाचवल्याबद्दल मनातल्या मनात मातेने पार्वती मातेचे आभार मानले. चंद्रिका पुढे सांगू लागली. त्या वेळेपासून मला कळले की माझा पती पहिला नव्हता. या बाईने ती जी कोणी असेल ती राक्षसीण एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात स्वतः महान ऋषीची कन्या आहे असे दाखवत उत्तम विद्यार्थ्यांना शोधून त्यांना मोहात पाडून दूर घेऊन जायची. मी जे करणार होते त्याप्रमाणे अनेक स्त्रियांनी आपले जीवन नदीत संपवले. पार्वती मातेने मला का वाचवले ते मला कळले नाही. नंतर ती गप्प झाली. चंद्रिकेच्या यातना तिच्याकडून ऐकत असताना मातेला शब्द सुचत नव्हते. शेवटी तिने विचारले, म्हणून तू इथे एकटी राहतेस? चंद्रिकेने मान डोलावली. पण हे सुरक्षित नाही. मातेने विरोध दर्शवला. दुष्ट राक्षस अद्याप अरण्यात दहशत निर्माण करत आहेत. तुला त्यांची भीती वाटत नाही का? चंद्रिकेने तिचे डोके हलवले. ते माझे आणखीन काय करू शकतील? जे काही मला प्रिय होते ते सर्व काही मी हरवून बसले आहे. तुझ्या पतीचे काय झाले? मला माहित नाही. ते मृत आहेत की जिवंत मला माहित नाही. तिच्या आवाजात भावना नव्हत्या. मी त्यांना शोधण्याचा प्रयत्न करीन. माता तिचे बोलणे पूर्ण करून शकण्याआधीच चंद्रिकेने तिचे नकारात्मक मान हलवले. माते, मला क्षमा कर. तू मला जे मार्गदर्शन करशील त्याप्रमाणे मी वागायला तयार आहे. पण मी तुझ्याकडे याचना करते की मला त्याच्याकडे परत जायला सांगू नकोस. माझा सन्मान राखण्यासाठी मी त्याच्याकडे परत जाऊ शकत नाही. त्याचा मला त्रास होतो आहे. कारण त्याचा उद्धटपणा, माझ्याबद्दलचा तिरस्कार माहीत असूनही अजूनही माझे त्याच्यावर प्रेम आहे. मातेला समजले, पण तिच्या मनात त्या जोडप्याला एकत्र आणण्याचे विचार चालले. माते, तू काय करशील? चंद्रिकेने तिचे डोळे सीतेकडे याचनायुक्त आवाजात विचारले.
तू जी आम्हा सर्वांची मार्गदर्शक आहेस, तुझ्या निरपेक्ष प्रेमाबद्दल सर्वजण तुला मानतात, तुझी प्रशंसा करतात. तसेच तुझ्या श्री तत्वाच्या सन्मानाबद्दल सुद्धा मी ज्या परिस्थिती आहे तशी तू असतीस तर काय करशील? या प्रश्नाने मातेला धक्का बसला. तिने लगेच उत्तर दिले नाही. अशा परिस्थितीची कल्पनाही करू शकत नाही. तिचा आवडता पती राम अशा मोहाला बळी पडेल, ज्याच्या जवळ जाणे कोणाच्याही पलीकडचे आहे. धर्माचे जिवंत उदाहरण असलेला असे काही घडेल हे कल्पनातीत अतर्क्य होते. पण तिला चंद्रिकेच्या हृदयातील वेदना जाणवल्या आणि फक्त प्रतारणा आणि नुकसान यांचा अनुभवच नाही तर तिचा सन्मान, पतीकडून अपमान, विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या गुरुजींनी सोडून जाणे, एक अशी स्त्री जिने एकेकाळी संपूर्ण आश्रमाकडून मिळवलेला सन्मान अशा स्थितीत यावे, याने सीतेला दुःखी केले. माझ्या पतीवरील माझे प्रेम कमी होईल अशा परिस्थितीची मी कल्पनाही करू शकत नाही. पण ज्या कारणाने माझा आत्मसन्मान घालवावा लागेल अशी स्थिती मी सहन करणार नाही. अगदी लहानपणापासून मी माझ्या वडिलांकडून, महाराज जनक यांच्याकडून शिकले आहे की स्त्रीने आपला सन्मान, तिचा आत्मसन्मान कोणतीही किंमत देऊन राखायलाच हवा. तुझा आत्मविश्वास आणि तुझा स्वतःचा विश्वास तुला परत मिळवणे यापेक्षा आश्रमात तू परत जाशील की नाही, तुझ्या पतीशी तू जुळवून घेशील की नाही, याला कमी महत्व आहे. मातेने तिचा हात त्या स्त्रीच्या हातात ठेवला. ती म्हणाली, तू धैर्यवान आणि उमद्या स्वभावाची स्त्री आहेस. मला तुझे कौतुक वाटते. तू काहीही चुकीचे केलेले नाही. स्वतःचा धिक्कार करू नकोस, कारण तू तसे केलेस तर तू इतर सर्व स्त्रियांचे नुकसान करशील. आपण सर्वांनी इतरांसमोर उदाहरण म्हणून राहण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. मी आदर्श आहे असे नाही, पण मी माझे काम चोख करण्याचा प्रयत्न करते. आपल्यापैकी प्रत्येकाने उदाहरण म्हणून पुढे यायला हवे. आपल्यावर ताबा ठेवणे आणि आपला सन्मान राखणे एवढीच आपल्याकडून अपेक्षा आहे. इतरांनी कसे वागावे हे आपल्या ताब्यात नाही. आपण त्याला जबाबदार नाही, पण आपण आपल्या वागणुकीसाठी व वृत्तीसाठी जबाबदार आहोत. तुझ्या जीवनाला किंमत शून्य, तुच्छ समजू नकोस. तू स्वतःला हानी पोहोचवू देऊ नकोस. स्वतःचे नुकसान करून घेऊ नकोस. तुझ्या पतीने तुझा जो अपमान केला आहे त्याचा परिणाम त्याच्यावर होईल, तुझ्यावर नाही. त्याचे दुष्परिणाम त्याला भोगावे लागतील ही दुःखाची गोष्ट आहे. कदाचित त्याने ते भोगलेही असतील. माझ्या अरण्यातील साध्वी म्हणून राहण्याला तुझी हरकत नाही? तिने बुजरेपणाने विचारले. मला भीती वाटत होती की तू मला माझ्या पतीकडे जाण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न करशील. मातेने नकार दिला. तू तुझ्या मर्जीने पतीला सोडले असते तर ती वेगळी गोष्ट होती, पण परिस्थितीने तुला इथवर आणून सोडले आहे. पार्वती मातेसारखी उत्तम मार्गदर्शक तुला लाभली आहे. मला तुझ्याकरता तुझा आत्मविश्वास वाढवणारे, शांत करणारे पेय तयार करू दे. ही वनस्पती मला अरण्यात सापडली. तिचा मन शांत करण्यासाठी चांगला उपयोग होतो. माता अग्निकुंडाजवळ गेली. विझत चाललेला अग्नी तिने पुन्हा प्रज्वलित केला. चंद्रिकेने भांडे पाण्याने भरले. माता औषधी वनस्पती गरम करत असताना तिला काही अन्न पदार्थ आढळले. तिने चंद्रिकेसाठी साधे जेवण बनवायला सुरुवात केली. माता त्या काढ्याचा परिणाम बघू शकेपर्यंत त्या दोघी काही वेळ एकत्र बसल्या. जेवण संपल्यावर चंद्रिकेने स्मितहास्य केले. तिच्यासाठी मातेला खूप काही करायचे होते, पण तिने स्वतःला सावरले. चंद्रिका, उरलेली वनस्पती मी तुझ्याकरता येथे ठेवून जाते. गरम करून सकाळी व रात्री काढा पी. तुला खूप बरे वाटेल व तुझे ध्यान चांगले लागेल.
मी तुला भेटायला पुन्हा येईन, पण जाण्यापूर्वी आमच्या प्रवासात मी ध्यानाच्या काही पद्धती शिकले, त्या मी तुला सांगते. त्यांचा तुला उपयोग होईल. ऋषी अनुसूयेकडून तिने शिकलेली श्वासाकडे लक्ष देत मन शांत करण्याची पद्धत मातेने चंद्रिकेला सांगितली. माते, मी तुझे आभार कसे मानू शकेन? तू मला नवीन जीवन दिले. पार्वती मातेने मला वाचवले आहे, पण तू मला जगण्यासाठी कारण दिले आहे. माझा सन्मान टिकवून माझ्यासारख्या परिस्थितीतून जाणाऱ्या स्त्रियांच्या मनात आशा निर्माण करू शकेल. मातेने स्मितहास्य केले. चंद्रिका, तू हे मला काही शिकवले आहे. मी तुला आश्रमाकडे जाण्यास उत्तेजन दिले असते, पण तू मला दाखवून दिलेस की स्त्रीमध्ये स्वतःचा मार्ग काढण्यासाठी शक्ती व धैर्य असायलाच हवे. तिला तिचे भवितव्य निवडता यायला हवे. तू संन्यासी होण्याचे ठरले आहेस. तुझा मार्ग शोधण्यासाठी तुला ज्ञान आणि विवेक बुद्धी लाभो, अशी मी प्रार्थना करते. मातेने तिचा निरोप घेतला. ती घराकडे जाण्यासाठी निघाली. तेव्हा तिच्या लक्षात आले की लक्ष्मणासाठी गोळा केलेली सर्व औषधी वनस्पती आपण नेऊन टाकली आहे. त्या कारणासाठी ती अरण्यात गेली होती आणि त्यांच्याशिवाय ती परत जाऊ शकत नाही. ज्या कारणाने तिने आधी वनस्पती गोळा केली होती त्या ठिकाणी ती परत जाण्याचा मार्ग शोधत गेली. उशीर होत होता. पुन्हा एकदा वनस्पतींनी तिची टोपी भरली. अरण्यातून बाहेर पडणाऱ्या रस्त्यावर आली. नदी ओलांडून त्याच्या छोट्याशा घराजवळ अंधार पडण्याआधी पोहोचली. तिला खात्री होती की लक्ष्मण आणि राम ती जवळजवळ संपूर्ण दिवस बाहेर गेल्याने काळजीत असतील. ती झोपडीजवळ पोहोचली तेव्हा लक्ष्मण चिंताग्रस्त होऊन फेऱ्या मारीत असल्याचे तिला आढळले. तू आलीस? तिला तिच्या कुटीच्या दिशेने बरोबर येताना पाहून काळजीने भरलेल्या आवाजात विचारला. तिला एकटीला पाहून त्याने राम कुठे अशी विचारणा केली. ते इथे नाहीत. मी गृहीत धरले की ते तुझ्याबरोबर होते. तू गेल्यावर मी थोडी विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला, पण तो वाया गेला. मी झोपू शकलो नाही म्हणून बाहेर आलो तर तुम्ही दोघेही दिसत नाही. तुम्हा दोघांना जाऊन खूप वेळ झाला. मला खूप काळजी वाटत होती. आम्ही एकत्र गेलो नव्हतो. मी तुझ्याकरता औषधी वनस्पती शोधायला गेले होते. तिने शून्य मनस्क अवस्थेत उत्तर दिले. तिचे मन अजूनही चंद्रिकेबद्दल विचार करत होते. तुला झोप यायला मदत होईल अशी वनस्पती शोधली आहे. ती स्वयंपाकाच्या जागेत जाताना म्हणाली. तिने विस्तव हलवला व लक्ष्मणासाठी काढा करणे शक्य व्हावे म्हणून पाणी गरम करायला सुरुवात केली. थोड्या वेळानंतर राम आले, पण ते शांत अबोल अवस्थेत होते. संध्याकाळच्या संपूर्ण जेवणात श्रीराम आणि माता गप्प होते. लक्ष्मणाच्या प्रश्नांना एक दोन शब्दात उत्तर देत होते. शेवटी लक्ष्मणाला राहवले नाही. आज रात्री तुमच्यापैकी कोणीच का बोलत नाही? तुम्हा दोघांच्या बाबतीत आज काय घडले? मला ते कृपया तुम्ही सांगावे अशी माझी इच्छा आहे. राम यांनी प्रथम उत्तर दिले. लक्ष्मणा, मला क्षमा कर. मला अस्वस्थ वाटले, त्रास होईल असे आज नक्कीच घडले आहे. आज सकाळी आपल्या घराकडे येताना एका तरुणाचे शरीर नदीत पालथे तरंगताना दिसले. त्याचे कपडे संन्याशासारखे होते. त्याच्या मृतदेहावर योग्य अंत्यसंस्कार करता यावे म्हणून मी त्याला नदीतून ओढून काढले. त्याला कोणी ओळखले आहे का हे पाहण्यासाठी गेलो. मला त्याचे 2 विद्यार्थी दिसले. त्यांनी मला त्याच्या कहाणीचा थोडा भाग सांगितला. सुरुवातीला तो योग्य अंत्यसंस्कार करण्याच्या लायकीचा नाही असे म्हणत त्यांनी मदत करायला नकार दिला. पण मी अर्जवे केल्यावर तर त्यांनी पुनर्विचार केला. आम्ही त्या दुर्दैवी माणसाचे अंत्यसंस्कार करू शकतो. त्याने असे काय केले होते की त्याच्या विद्यार्थ्यांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार करायला नकार द्यावा? लक्ष्मणाने निराशेने विचारले. अचानक माता पुढे. तो तोच होता, तिचा पती. श्रीराम आणि लक्ष्मण दोघेही तिच्याकडे पाहू लागले. संपूर्ण जेवण करताना माता गप्प होती, पण आता ती बोलू लागली. मोठा आदर असलेला तो एक तरुण शिक्षक होता, पण तो एका सुंदर आणि शक्तिमान राक्षसीच्या मोहात पडला. त्याने त्याच्या पत्नीचा तिला विमनस्काने अपमानित करून त्याग केला. सर्व काही मागे टाकून तो पळून गेला.
पण नंतर त्या राक्षसीने त्याला टाकून दिले. आता त्याच्या गरीब पत्नीला कोठेच जायला जागा उरली नाही. तुला ही कहाणी कशी माहीत झाली? श्रीरामांनी आश्चर्यचकित होऊन विचारले. कारण मी आज त्याच्या पत्नीबरोबर होतो. मातेनंतर त्या दिवसातील सर्व घटना व तिचा अनुभव सांगितला. तिच्या पतीच्या शेवटाबद्दल ऐकल्याने चंद्रिका अस्वस्थ होईल. उद्या मला हे तिच्याकडे जाऊन सांगायलाच हवे. श्रीराम विचार घडले. मी तुझ्याबरोबर येईल. आश्रमामध्ये हिंसात्मक घटना करणारी ही स्त्री सामान्य नसावी अशी मला भीती वाटते. फसवणूक करण्याच्या मोठ्या शक्ती तिच्याकडे आहेत हे स्पष्ट आहे. तिच्या या मागे उद्देश काय आहे हे आपण शोधून काढायला हवे. बंधू, मी पण तिचा शोध घेईन, लक्ष्मण म्हणाला. पण मातेला चंद्रेकडे परत जाता आले नाही. दुसऱ्याशी अगदी सकाळी एक खेळू झाला. त्याने श्रीराम आणि लक्ष्मण सांगितले की आदल्या रात्री शेजारच्या वस्तीत हत्याकांड झाले. खेडेगावातील एकही जण वाचला नाही. तो म्हणाला की त्याच्या गावातील लोक अरण्य सोडून एका आश्रमाजवळच्या अधिक सुरक्षित जागी जाण्याची तयारी करत आहेत. असे भयंकर दुष्ट कृत्य करणाऱ्या शक्तींचा शोध घेण्यासाठी जाण्याची तयारी करत असताना श्रीराम आणि लक्ष्मण यांनी मातेला कुटीतच राहायला सांगितले. माता अस्वस्थ होती. खोल अरण्यात लांब अंतरावर असलेल्या चंद्रिकेला पुन्हा भेटता येणार नाही हे तिला कळले. पण चंद्रिकेला तिच्या पतीच्या मृत्यूबद्दल समजले आहे की नाही हे तिला पाहायचे होते. निरोप देण्याचा दुसरा मार्ग नसल्यामुळे माता ध्यानात बसली. ऋषी लोपामुद्रा यांच्याकडून शिकलेल्या पवित्र मंत्रांचे पठण करू लागले. आपण आपले शरीर सोडतो आहोत हे तिला जाणवले. आदल्या दिवशी भेटलेल्या स्त्री संन्यासिनीच्या बाजूला आपण स्वतः बसलो आहोत हे तिने पाहिले. चंद्रिका तिला पाहू शकत नव्हती कारण मातेचे सूक्ष्म प्रकाश शरीर मानवी डोळ्यांना दिसणे शक्य नव्हते. एक तरुण निश्चितच तो तिच्या पतीचा पूर्वीचा विद्यार्थी असावा. तिच्या पतीच्या मृत्यूच्या संबंधातील घटना सांगत होता. ती दुःखद बातमी ऐकून तिचे डोळे अश्रूंनी भरून आले आणि तिची छाती वेदनेने वर खाली होत होती. तो तरुण गेल्यानंतर चंद्रिका विमनस्क होती आणि मातेला तिच्यापर्यंत पोहोचण्याची तीव्र इच्छा होती. ती बोलली, पण चंद्रिकेला ऐकू गेले नाही. त्यावेळी ती पार्वती मातेच्या मूर्तीच्या पायाशी पडली आणि तिने आपल्या अश्रूंना वाट करून दिली. मातेने पाहिले की पार्वती माता मूर्तीतून बाहेर आली व तिने दृश्य शरीर धारण केले. मुली, चंद्रिकेच्या कपाळावर बोट टेकवून ती म्हणाली, बघ आणि पहा, देवी सीता तुझे सांत्वन करा आली आहे. तिचे मार्गदर्शन घे, तुझे भले होईल. पार्वती माता परत मूर्तीत दिसेनाशी झाली. चंद्रिका आजूबाजूला बघू लागली. ती आता मातेला पाहू शकत होती. माता तिला करुणेने म्हणाले, रामाने स्वतः अंत्यसंस्कार केले आहे. तुझ्या पतीच्या कर्मामुळे घडले आहे. त्याच्याबद्दलच्या सर्व जिव्हाळ्यापासून स्वतःला मुक्त कर. चंद्रिका, तुझा भूतकाळ विसर. तुझे नवीन जीवन आता सुरू होत आहे. तू जर सतत प्रयत्न करत राहशील तर नक्कीच यशस्वी होशील. माते, माझ्यात आता शक्ती उरली नाही, जगण्याची इच्छा नाही, तिने रडत रडत उत्तर दिले. मग मी माझ्यातील काही शक्ती तुला देते. माते, मातेच्या आध्यात्मिक शरीराला वेढून टाकणारा तेजस्वी प्रकाश पसरू लागला. त्याने चंद्रिकेलाही वेढले. तुझे रक्षण केले जाईल आणि तुझी साधना, आध्यात्मिक सराव पुढे चालू ठेवू शकशील व तुला अनेक आध्यात्मिक पारितोषिके मिळतील. एवढे सगळे होऊन देखील माझे अजूनही त्याच्यावर प्रेम आहे. चंद्रिका म्हणाली, तू वेगळ्या परिस्थितीत त्याला पुन्हा भेटशील, पण तुला जर प्रगती करायची असेल तर तू हे सर्व तुझे पाश सोडायला हवे. तुझ्या त्याला बिलगून राहण्याचे तू मागे ओढली जाशील आणि तोही बांधला जाईल. रामाने त्याच्या त्रासातून त्याला मुक्त केले आहे. त्याला परत धरून ठेवू नकोस. त्या दुष्टशीला काहीच शिक्षा होणार नाही का? तिने अश्रू थांबवत विचारले. मातेने लगेच उत्तर दिले नाही. शेवटी काहीशा दुःखाने ती म्हणाली, कोणाचीही आपल्या कर्मापासून सुटका होत नसते. चंद्रिका, तिला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. तिला जिवंतपणी मरण मिळेल. जगण्यापेक्षा तिला मरण पत्करणे बरे असे वाटेल, पण तिला तसेच जगावे लागेल.
मातेला स्वतःला शरीरात ओढले जात असल्याचे जाणवले. चंद्रिकेकडे शेवटची प्रेमळ नजर टाकून पुन्हा आपल्या छोट्याशा झोपडीत ध्यानावस्थेत बसलेले तिने स्वतःला पाहिले. तिने चंद्रिका जे सांगितले ते मातेच्या जेव्हा लक्षात आले तेव्हा तिला धक्का बसला. तिच्या मुखातून ते शब्द का बाहेर पडले ते तिला कळले नाही. ती स्त्री कोण आहे हे तिला माहीत नसतानाही त्या स्त्रीचे नशीब काय असेल हे तिला कसे कळू शकले. पण मातेने त्यावर फारसा विचार केला नाही. चंद्रिका पूर्ण बरी होऊन प्रगती करेल हे जाणवल्याने तिला खूप शांत वाटले. आपण आता इथे थांबूयात आणि थोडा वेळ ध्यान करूया. कृपया अगदी आरामात बसा, सुखासनात बसा आणि आपला प्रत्येक श्वास बघत मनात आलेल्या विचारांना सोडून देत आपलं मन संपूर्ण रिकाम होऊ द्या. येणारा श्वास, जाणारा श्वास, बाकी सगळं शांत शांत, अगदी शांत. आपण सर्व खूप छान ध्यान करतो आहोत. आता आपल्याला आपला प्रत्येक श्वास जाणवतोय. त्यामुळे आपलं मन पूर्ण रिकाम झालंय आणि विश्वशक्ती ब्रह्मरंध्रात प्रवेश करून आपल्या संपूर्ण शरीरात वाहायला लागलेली आहे. आपल्या शरीरातील 2,72,000 नाड्यांमधून त्या दिव्य शक्तीचा प्रवाह प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचलेला आहे आणि आपल्या शरीरातल्या लाखो पेशी त्या प्राणशक्तीचा साठा हळू करतायत. आणि जसं जसं साठा वाढतोय तसं आपल्याला छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय, प्रफुल्लित वाटतंय. याचा अनुभव घ्या, आनंद लुटा. राहा फक्त आपल्या श्वासाबरोबर.
येणारा श्वास, जाणारा श्वास, बाकी सगळं शांत, प्रशांत, प्रसन्न आणि प्रफुल्लित. आपण सर्व ध्यानावस्थेत खोल खोल चाललो आहोत. ध्यानाचा आनंद लुटत आपण ह्याच अवस्थेत आणखी काही मिनिटं राहूया. फक्त आपण आणि आपला हा नेहमीचा श्वास. शेवटची 2च मिनिटं आपण आणि आपला श्वास. बाकी सगळं शांत, प्रशांत, प्रसन्न आणि प्रफुल्लित. आता आपलं सगळ्यांचं ध्यान खूप छान लागलेलं आहे. आपल्याला भरपूर ऊर्जा मिळालेली आहे. आपण आता हळूहळू ध्यानावस्थेतनं बाहेर येत आहोत. कृपया डोळे बंदच असू द्या. मी आकडे मोजतो. 5, 4, 3, 2, 1, 0. हळूहळू दोन्ही हातांची बोटं मोकळी करायची आहे आणि दोन्ही तळहात मोकळे झाले की डोळ्यांवरती ठेवायचे. डोळ्यांवरती हात असे ठेवायचे की बाहेरचा प्रकाश आपल्या डोळ्यात यायला नकोय. ध्यानात आपल्याला भरपूर शक्ती मिळालेली ती आपण पुन्हा एकदा साठवून घेतो आहोत. 5, 4, 3, 2, 1. हळूहळू डोळ्यांची उघडझाप करत खाली पाहत डोळे उघडायचे आणि खाली पाहत हात खाली आणायचे. काही क्षण शांत बसायचंय. आपण सगळ्यांनी ध्यान खूप छान केलेलं आहे. आपल्याला भरपूर शक्ती मिळालेली आहे. त्याबद्दल आपण आपलंच अभिनंदन करूया आणि ब्रह्मर्षी पितामह पत्री सरांना धन्यवाद देऊया. टाळ्या वाजवून. टाळ्या अशा वाजवायच्या. धन्यवाद.
धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू तुम्ही कंटिन्यू करताय.